कसं आहे, अधिवेशनामध्ये कालच माझ्या मतदारसंघातल्या MIDCचा मुद्दा मी मांडला। जसा मी मुद्दा मांडतो तसे आमचे विरोधक राम शिंदे जे झोपलेले असतात ते जागे होतात, रडत रडत देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जातात आणि फडणवीस साहेबांच्याकडनं उदय सामंत साहेबांना फोन करून बैठक लावली जाते। ही जी बैठक आहे, जसं या सरकारमध्ये सर्व नेते नुसतं खुर्च्या गरम करतायत, सामान्य लोकांच्या बद्दल कुठलाही निर्णय घेत नाहीत, तशी ही बैठक आहे। खुर्च्या फक्त गरम केल्या जातील, कुठलाही निर्णय तिथे घेतला जाणार नाही। खरं तर आम्ही सर्व करून बसलेलो आहे, फक्त सही बाकी आहे, पण ते यांना जमत नाही। आणि मी तिथला लोकप्रतिनिधी आहे, लोकांनी मला निवडून दिले आणि तरी सुद्धा मला जर तिथं बैठकीला बोलवलं जात नसेल तर मग यांना फक्त राजकारण पडलेलं आहे। आणि या बैठक झाल्यानंतर अजून एक गोष्ट मी तुम्हा सर्वांना सांगेल, याच्या मागे राजकीय षडयंत्र काय आहे। पण फक्त बैठक होऊ द्या, बैठक जशी संपेल तसं या बाबतीतलं पक्षाच्या त्यांच्या पक्षातला अंतर्गत षडयंत्र हे मी आपल्या सर्वांना सांगेल। राजकीय षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये बीजेपी सोडून दुसरं कोणी करतंय का? त्यामुळे भाजपच याच्या मागे, पण काय विषय काय मुद्दा एकदा बैठक होऊ द्या, मग मी आपल्या सर्वांना सांगतो। 2 दिवसापूर्वी भाजपची एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये वातावरण तसं गरम होतं असं आम्हाला कळालं। काही भाजपच्याच आमदारांनी खासगीत आम्हाला सांगितलं, देवेंद्र फडणवीस साहेब चिडले होते, त्यांच्याबद्दल एवढं बोललं गेलं आणि बोलणं झाल्यानंतर सुद्धा भाजपकडनं कुठलाही आमदार बोलला नाही, अशाबद्दलची चर्चा तिथं झाली। देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल असेल नाही तर कोणाही बद्दल असेल, खालच्या पातळीवर जाऊन कुणीही बोललं नाही पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। मग परवा ही बैठक झाली, वातावरण गरम झालं आणि काल जे काय आपण अधिवेशनामध्ये बघितलं ते फक्त देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी त्यांच्या काही भाजपच्या नेत्यांनी आमदारांनी तिथं वक्तव्य केलेलं आहे। पण वक्तव्य ते झालं, SIT स्थापन झाली, पण SITचं खरं टार्गेट कोण होतं हे आपल्याला बघावं लागेल। कारण का जेव्हा आंदोलन जरांगे पाटील करत होते तेव्हा चर्चा, नेगोशिएशन, त्याच्याचबरोबर इतरही काही गोष्टीची आरक्षण कसं देता येईल, काय करता येईल, या बाबतीत एकनाथ शिंदे साहेबांचे सर्व OSD, त्यांचे नेते, त्यांचे मंत्री हे कुठेतरी जरांगे पाटलांशी बोलत होते। त्यामुळे SIT काल जी स्थापन झाली ते सुद्धा मुख्यमंत्री उपस्थित नसताना मग खरं टार्गेट कोण आहे हे कुठेतरी आपल्या सर्वांना बघावं लागेल। माझं तर एकच मत आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांवर बोलल्यानंतर जर SIT ही केली जात असेल तर मला इथं एक गोष्ट सांगायची आहे, महाराष्ट्रामध्ये गरीब युवांच्या बाबतीतले भविष्याला महत्त्वाचे असणारे जे काही स्पर्धा परीक्षेचे जे पेपर असतील नाहीतर भरती असेल, त्या बाबतीत जे पेपर फुटी आपल्या या महाराष्ट्रामध्ये होत आहे, त्या पेपर फुटीच्या मागे हात कोणाचा असेल तर तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे। आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीत विरोधात बोललेलो आहे। मी विनंती करतो की या बाबतीतली SIT फॉर्म करावी, कारण अधिवेशनामध्ये इतकं आम्ही बोललो, पोटतिडकीने बोललो, महाराष्ट्रातले जे प्रोजेक्ट गुजरातला गेले त्या बाबतीत बोललो, पण त्या बाबतीत SIT फॉर्म नाही झाली। काल सामाजिक कार्यकर्त्यांवर SIT झाली का देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात ते बोलले। आता मी स्वतः युवांच्या बाजूली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलतोय। आता माझ्यावर कुठेतरी SIT फॉर्म झाली पाहिजे अशी विनंती मी सरकारला करतो। आणि जर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलून होणार नसेल तर पेपर फुटीमध्ये मी असंही म्हणेल, मुख्यमंत्र्यांचा सुद्धा हात आहे, अजितदादांचा सुद्धा हात आहे, कारण एवढं होऊन अनेक पेपर फुटून सुद्धा हे लोक शांत बसतात। मग नक्कीच याच्या मागे काही ना काहीतरी आहे। तर मग आता या युवांच्या भवितव्याबाबतीतली SIT हे फॉर्म करणार का? तसंच शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये या काळामध्ये वाढलेल्या आहेत त्याबद्दल हे SIT फॉर्म करणार का? जे प्रोजेक्ट महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेलेत त्याबद्दल हे SIT फॉर्म करणार का? एवढाच प्रश्न माझ्यासारख्याला वाटतो। नेत्याच्या विरोधात बोललं ते SIT फॉर्म होते आणि गरिबाच्या बाबतीत आम्ही जेव्हा बोलतो त्याबद्दल तुम्हाला SIT फॉर्म करता येत नाही का? एक दुसरा मुद्दा आहे, काल बजेट सादर करण्यात आलेलं आहे, काय जवळपास 99,000 कोटी रुपयाची राजकोट तूट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अजूनही विकास कामं आम्ही करतोय असं सांगितलं जातं। हे बघा, याच्या आधी जे कुठलं बजेट झालेलं आहे
गेल्या 11 महिन्यामध्ये फक्त 49% निधी हा खर्चित झालेला आहे. त्यामुळे आता इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणा केलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने यांना काम करायचं असलं असतं तर त्यांनी निधी खर्च केला असता, सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या असत्या. पण गेल्या 11 महिन्यात जे जमलं नाही, पुढे यांना कसं जमेल? यांनी मोठा निधी हा स्मारकासाठी दिला, चांगली गोष्ट आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे अरबी समुद्रामध्ये होणार होतं, ज्याचं भूमिपूजन हे मोदी साहेबांनी केलं, त्या स्मारकाचं काय झालं? आणि जसं त्या स्मारकाचं झालं तसं या इतर स्मारकाचं होईल का काय अशी भीती वाटते. विविध मंडळं यांनी निर्माण केली, जाती नाही बनवली. पण याच्यासाठी आधी सुद्धा अशीच मंडळं बनवली होती, पण त्याला 1 रुपया सुद्धा निधी यांनी दिलेला नाही. अजितदादा पूर्वी बोलत असताना सारथीला, बार्टीला, तसंच महाज्योतीला जेव्हा निधी द्यायचे तेव्हा ते आकडा सांगायचे, 250 कोटी, 300 कोटी. पण कालच्या भाषणामध्ये मोघम त्यांचं भाषण झालं आणि काल त्यांची बॉडी लँग्वेज आपण बघितली तर फार कॉन्फिडन्स होता असं वाटत नाही. त्यामुळे अजितदादा बोलत असले तरी हे बजेट मोघम असल्यामुळे कदाचित त्याची स्क्रिप्ट ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली असावी असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. तिथं एवढी मोठी तूट असताना सुद्धा हे कसं खर्च करणार आहेत? 8 लाखावर या महाराष्ट्राचं कर्ज गेलेलं आहे. त्यामुळे कालचं जे बजेट आहे ते फक्त दिशाभूल करणारं बजेट आहे, इलेक्शन लढण्यासाठी केलेलं बजेट आहे. झारखंडमध्ये एवढं छोटं राज्य असताना सुद्धा शेतकरी अडचणीत आले म्हणून शेतकऱ्याची कर्जमाफी झारखंडला दिली. महाराष्ट्राचं तसं मोठं राज्य आहे, तर मग काल बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेत माफीचा निर्णय सुद्धा घेता आला असता. पण लोकांच्या हिताचं काहीही या बजेटमध्ये नव्हतं आणि फक्त तडमताशा वाजवण्यासारखे तिथं बजेट झालेलं आहे. आणि कुठंतरी स्क्रिप्ट तिसऱ्यालीच दिली आणि दुसऱ्याली फक्त बोलून दाखवली असं आपल्याला बोलावं लागेल. आणि बराच जो खर्च आहे तो पूर्वीपासून सुरू आहे आणि फक्त काल बोलण्यात आलं की हा खर्च चालू आहे, हा खर्च आम्ही करणार आहोत, भरीव तरतूद करणार आहोत. पण किती करणार आहे हे तरी लोकांना सांगावं. पण तसंही काहीही झालेलं दिसत नाही. रोहितजी, आज मोदी आहेत विदर्भामध्ये, त्यांचा दौरा सुरू राहणार आहे, लोकसभेची तयारी सुरू झालेली आहे. कुठेतरी महायुतीला भीती वाटली आहे का की विदर्भ त्यांच्या हातातून जाईल, म्हणून मोदींना आतापासूनच प्रचारासाठी उतरवलं जात आहे? अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीतच कदाचित भाजप शाश्वत नाही, मोदी साहेब शाश्वत नाहीत, तसंच शहासाहेब शाश्वत नाहीत की तिथं बीजेपीचे खासदार निवडून येतील. आणि ही शाश्वती नसल्यामुळेच त्यांनी कुटुंब फोडलं, त्यांनी पार्टी फोडली. गेल्या 2-3 महिन्यामध्ये मोदी साहेब 4 वेळा आले. ठीक आहे, ते तिथं सभा घेतील, मोठं मोठं भाषण करतील, पण हे सगळं झालं तरी महाराष्ट्रासाठी काय मिळणार हे कुठेतरी सांगावं. गुजरातसाठी मोदी साहेब मोठे मोठे प्रोजेक्ट घेऊन जातात, उत्तर प्रदेशसाठी मोठे प्रोजेक्ट घेऊन जातात. मग महाराष्ट्राला काय बिघडवलंय? तुम्ही नेते तुमच्या पक्षामध्ये घेऊन जाता, महाराष्ट्रातले मोठे मोठे प्रोजेक्ट गुजरातला घेऊन जाता. अरे महाराष्ट्रासाठी काहीतरी द्या. आरक्षणाचा मुद्दा ज्याच्यामध्ये मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, लिंगायत आरक्षण असेल, तसंच मुस्लिम आरक्षण असेल, हे सर्व मुद्दे पार्लमेंटमध्ये सुटू शकतात. या राज्यातल्या नेत्यांना हिंमत जर असेल तर जरा महाराष्ट्राच्या लोकांच्या बाजूने बोला, आरक्षणाच्या बाजूने बोला. जसं ईडब्ल्यूएस कोटा तुम्ही घटना दुरुस्ती करून 10% दिला, तसं या सगळ्या समाजाला तुम्ही टिकणारं, कोर्टात टिकणारं आरक्षण हे मोदी साहेबांनी जरा कानात तरी बोला. पण ह्यांच्या धाडच नाही, एक शब्द सुद्धा या मोदी साहेबांसमोर त्यांचा निघत नाही. आणि मोदी साहेब येतील, भाषण करतील आणि निघून जातील, पण महाराष्ट्राला त्यातून काही मिळणार नाही. आणि मोदी साहेब वारंवार इथं येण्याचं कारण भाजप आता टेन्शनमध्ये आहे, लोक त्यांच्या बाजूली नाहीत, इथं असणारे कार्यकर्ते त्यांच्या बाजूली नाहीत. म्हणूनच कुठेतरी या भीतीपोटी मोठ्या मोठ्या नेत्यांना सारखं सारखं महाराष्ट्रामध्ये आणलं जात आहे.